पाय चित्ती धरी हरी तुका म्हणून आता तुका म्हणे आता लाभना हिया परता आता मजाईसे करी तुझे पाय चित्ती धरी विढाला विढाला नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा प्रणवा करू संतांचे अत्यंत कृपादानी कधीचा विस्तारू भावाजी सुगुरुदास तुका सदा पंढरीनाथ पादाच निवृत्तीश्वरानुग्रहात प्राप्तत्वं महेंद्रायणी रघुमो वसंतं समाधी स्मृतिं भजे ज्ञानदीपं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो पावन झालो चराचरी काही माझी वाणी बाहेर संतांशी रंगभूचता शुक्लिया त्यांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचा अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता अतुलित बलधामं हेमशैलापदेहं
धनुजवन कृशान ज्ञानी नामाग्रगण्यं सकल गुण निधान वानरा नामधीशं रघुपति प्रिय भक्त मातरातं नमामि नमो नमाज गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोत्यांच्या पाया भेद वेदा करुणिया योंद प्रविशमवाचमिमां प्रसुता संजीवयत किल शक्तिधर स्वधाम्नां अन्योषः सचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय स्तुभ्यं सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायण आता मदंशे करी तुझे पाय चित्ती धरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग महान भगवत भक्त महाराष्ट्र भूषण मुक्त कविल्य तेजोनिधी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबारा यांचा सहा चार चरणाचा अभंग असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जगन्यंत भगवान परमात्म्याकडे परमार्थिक साधका करता ज्या साधनांची नितांत गरज आहे त्या साधनाची मागणी तुकोबारा देवाकडे मागतात विठ्ठला सेवेला आरंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं गरजेचं म्हणजे असा आपल्या मौजे श्री क्षेत्र कुंभारगाव या ठिकाणी चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा खंड हरिनाम सप्ताह तथा श्री भावार्थ रामकथा सोहळा अर्थात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या सोहळ्याला जगन्यंत भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ पारायण नेतृत्व ज्यांच्याकडे आहे असे श्री हरिभक्ती पारायण सर्वांचे सुपरिचित आदरणीय परमार्थ प्रेमी आमचे धोंडेबा महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत तुम्ही सर्व श्रोते सज्जन मायबाप लहान थोर आबाल वृद्ध माता माऊली सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करण्याची योग्यता आहे आनंद विठ्ठला या सप्ताहाला जगन्यंत भगवान परमात्म्याची कृपा अनेक संत महात्म्यांचे आशीर्वाद समस्त ग्रामस्थ मंडळ कुंभार गावकर यांचा अथक असं परिश्रम तरुण बांधवाच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून माता मौल्यांच्या उपस्थितीमध्ये पंचक्रोशीतील भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाला लाभलेली भव्यता आणि दिव्यता त्यातील आजची ही 7व्या दिवसाची अर्थात उपांत्य कीर्तनाची सेवा माझ्या सद्भाग्यानं ज्यांनी माझ्याकडे सोपवली असे माझे परमस्नेही परमादरणीय परमार्थ प्रेमी सर्वांचे सुपरिचित आदरणीय भजन सम्राट स्वर सम्राट आमचे परम मित्र अशोकजी महाराज देवकते यांच्या माध्यमातून श्री हरिभक्ती परायण आनंदा पाटील श्री हरिभक्ती परायण बालाजी पाटील या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमास्तव सप्ताहाचे आयोजक नियोजक कमिटी सर्वांच्या संयुक्त विद्यमाने माझ्याकडे आलेलं आहे विठ्ठला मी नेहमी सांगत असतो मायबाप प्रवचन
करायचं म्हटलं तर एकट्या माणसाला जमतं, थोडं विकून. पण कीर्तन जर करायचं म्हटलं तर नो हा ऐकल्याचा खेळ मनोनी मेळ जमविला, लावून मृदंग श्रुती टाळ घोष शिवो ब्रह्मरसावळीने. ब्रह्मरसाचं जर सेवन करायचं असेल मायबाप तर सर्वांची साथसंगत लागत असते. याला अनुसरून जसं व्यवहारामध्ये एखाद्या माता माऊलीला सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवायचं म्हणलं तर तिला 3 गोष्टीची नितांत गरज आहे. कशा कशाची? तव्याची, चुलीची, परातीची. नाही महाराज, 3 गोष्टी लागतात. त्या अशा आहेत: दूध कागणे धान्य झाल्या गडी पाक, एका विन एक कावा नाही. आग्ने लागतं, धान्य लागतं आणि पाणी लागतं. या 3 गोष्टी एकत्रित आल्या तर ती माता माऊली जसं सुंदर आणि रुचकर स्वयंपाक बनवू शकते. तद्वत त्या न्यायाप्रमाणे प्रवचन करायचं म्हणलं तर एकट्या प्रवचन करायला जमतं, पण कीर्तन जर करायचं म्हणलं तर एकट्याचं काम नाही. त्याला गायकही लागतात, वादकही लागतात आणि कीर्तनकारही लागतो. बाकीचे बसलेले म्हणते ना आमचं काहीच काम नाही, जावा उठून. तर ऐकणाऱ्यांची सुद्धा गरज आहे महाराज. वक्ता तो वक्ता नव्हे श्रोती नवीन शास्त्र सांगतं. कितीही मोठा वक्ता असू द्या, पण त्या वक्त्याच्या पुढे जर बसण्याकरता श्रोती नसतील तर त्याच्या वक्तृत्वाला शून्य किंमत आहे. म्हणून तुमची सुद्धा नितांत गरज आहे. याचं समीकरण असं आहे मायबाप, जे कीर्तनकाराच्या पोटात असतं ते गायक लोकांच्या ओटात असतं, आणि जे गायक लोकांच्या ओटात असतं ते पकवाजाच्या फक्त बोटात असतं, आणि ह्या तिन्हीला एकत्रित आणण्याचं सामर्थ्य फक्त नोटात असतं. अशा पद्धतीचा हा सुवर्णयोग आपल्या ग्रामस्थ मंडळाने आयोजित केलेला आहे. 15व्या वर्षामध्ये या सप्ताहाचं पदार्पण होत आहे. मग या सप्ताहातील आजची ही उपांत्य 16वं का? बरोबर 16व्या वर्ष का गेल्या वर्षीचं बॅनर आहे? हा तसंच असं काहीतरी गेल्या वर्षीचं बॅनर आहे. 16व्या वर्षामध्ये आपल्या या सप्ताहानं पदार्पण केलेलं आहे. बघता बघता हा सोहळा आपला वाढत वाढत असाच तपपूर्ती सोहळा झालेला आहे आणि रौप्य महोत्सवाकडे आपल्या या सप्ताहाची वाटचाल आहे. सुंदर पद्धतीचं नियोजन आहे. ग्रामस्थ मंडळाचं अथक असं परिश्रम, तरुण बांधवाच्या उत्स्फूर्त प्रतिसादातून चालत असलेला हा सोहळा आणि त्यातील आजची ही जागराची कीर्तनाची सेवा, त्या निमित्तानं समस्त ग्रामस्थ मंडळी उपलब्ध आहेत. पंचक्रोशीतील भाविक भक्त उपलब्ध आहेत आणि सर्व महाराष्ट्रातील रती महारथी गुणीजन मंडळ या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांचेच काय नावं माझ्या पाठ नाहीत आणि पाठच करून घ्यायचे म्हणले तर आता इथंच 12 वाढल्याशिवाय राहायचे नाही. त्याबद्दल सर्व टाळकरी मंडळाच्या चरणारविंदे आदरभाव व्यक्त करून आत्ताच चाल गायलेले श्री हरिभक्ती परिणामचे अशोकजी महाराज देवकते तेही उपस्थित आहेत. श्री हरिभक्ती परिणाम व्यंकट महाराज आहेत, माधव बाबा आहेत, आणखी काही परिसरातून आलेले हे सर्व भजनी मंडळ, रती महारथी गुणीजन मंडळ मृदंग वाजवण्याकरता महाराष्ट्रातील नामांकित मृदंगाचार्य आमचे परममित्र श्री हरिभक्ती परिणाम गजानन महाराज तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. साऊंड सिस्टम वाले, मी नेहमी सांगत असतो, माणसाने माणसाची केलेली माती माणसाला 3ऱ्या दिवशी सावडायला येते, पण सिस्टम वाल्यानं कीर्तनकाराची केलेली माती कोणाला सावडायला येते. म्हणून माती होणं यासाठी चांगली नाती जोपासणारी गोड साऊंड सर्व्हिसवाले आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. भगवान तुमचं भलं करू. आवाज फक्त मोकळा द्या. विठ्ठल सेवा करता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकाराम महाराज जगनियंत भगवान परमात्म्याकडे गोड अशा पद्धतीचं मागणं मागतात. ऐकणारी तुम्ही सर्व परमार्थातील बहुश्रुत श्रोते सज्जन मायबाप मंडळी आहात. काही लोक परमार्थातली जाणकार शंका घेतील, महाराज ज्या जगद्गुरु तुकोबराच्या जीवनाकडे आपण दृष्टिक्षेप टाकला तर तुकोबराय मागणाऱ्या लोकांचा परखडपणानं धिक्कार करणारी आहेत, बरोबर आहे का नाही? मग मागणाऱ्या लोकांचा धिक्कार करणाऱ्या यादीत बसणाऱ्या जगद्गुरु तुकोबराय आज मागणाऱ्याच्या यादीमध्ये बसतात, हे कसं शक्य? कारण तुकोबरायची प्रमाण जर आपण बघितले ना तर संत महात्मे बोलतात, तुकोबराय एका ठिकाणी बोलतात, भिक्षा पात्राचा अवलंब जो जीवनामध्ये करतो त्याचं जीवन हे लाजीरवाणं आहे, असं तुकोबरायचं स्पष्ट मत आहे. भिक्षा पात्र अवलंबने जळोजिने लाजीरवाणी ऐशी आशी नारायणी उपेक्षे सर्वदा. जो जीवनामध्ये कोणाकडे काही मागतो त्याच्या जीवनाची उपेक्षा करणारी तुकोबराय. नव्हे नव्हे मागणाराच्या यादीमध्ये जगनियंता भगवान परमात्मा जरी तुकोबरायला सापडला तरी तुकोबराय प्रखरपणाने देवाला सुद्धा नाव ठेवतात. आ तुका मन करी ब्रह्मांड
मतदान झालं बरोबर. तसं करू नका, थोडंसं तुम्हाला जितकं जमन तेवढं लक्ष देऊन करा. विठाला 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 तुका म्हणे करे ब्रह्मांड ठिंगणे हात पसरी जेणे धिग त्याचे तुकोबराय बोलतात. जो जीवनामध्ये कोणाकडे हात पसरतो त्याच्या जीवनाला धिकार करणारे तुकोबराय. मग जगनियंता भगवान परमात्मा जरी त्या यादीमध्ये असला तरी तुकोबराय प्रकर्षानं देवाला सुद्धा नावं ठेवतात. बरोबर आहे का नाही? मग मागणाऱ्या लोकांना धिकार करणारे तुकोबराय. त्याच तुकोबरायचं गाथा प्रकरण जर आपण उघडून बघितलं तर जवळजवळ तुकोबरायांच्या गाथ्यामध्ये 100 ते 125 अभंग आपल्याला मागणीपर प्रकरणातले सापडतात. बरोबर आहे का नाही? मग 125 अभंगामध्ये मागणी मागणारे तुकोबराय आणि मागू नये म्हणून लोकांना उपदेश करणारे तुकोबराय. हे कसं शक्य? कारण एकाच माणसाने दोन्ही बाजू पटवून देणं बरोबर आहे का पाटील? नाही ना. जसं कीर्तनकारांनी एखाद्या कीर्तनाचे पैसे घेणं बरं नाही म्हणायचं त्यानेच, आणि पाकिटात कमी पडले म्हणून भांडत बसायचं सुद्धा त्याने. जसं हे विसंगत आहे तसं मागू नाही म्हणणारे सुद्धा तुकोबरायच आणि मागणाऱ्याच्या यादीमध्ये सुद्धा बघितलं तर तुकोबरायच. हे कसं शक्य? त्याचं उत्तर असं आहे मायबाप, संत महात्मे सुद्धा देवाकडेच मागतात आणि तुम्ही आम्ही सुद्धा देवाकडे ती मागतो. पण संतांच्या मागणीतला फरक वेगळा आणि तुमच्या आमच्या मागणीतला फरक वेगळा. काय फरक आहे कल्पना करा. तुमच्या माझ्यासारख्या संसारिक जीवाला यदा कदाचित भगवान परमात्मा जर प्रसन्न झालेच, देव तर आपल्याला प्रसन्न होतच नाही, ही काळ्या दगडावरची रेसे महाराज, पण हुकून चुकून जर प्रसन्न झाले आणि भगवंत म्हणू लागले हे संसारिक जीवा वरमद्रोही मी तुला प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तर मागून मागून संसारिक जीव महाराज देवाकडे काय मागू शकतो? वाढावे संतान संसारी देवाकडे मागून मागून काय मागतो मायबाप? देवा मला लिहायला चांगलं असावं, खायला चांगलं असावं, माझी पुत्र पौत्र संतती धनधान्य वृद्धी, माझा संसाराचा वेल मांडवावरती जावा आणि त्या वेलाचं वजन मांडवाला व्हावा आणि मांडव मोडून माझ्या इथपर्यंत संसारिक जीवाची मागणी महाराज. बरोबर आहे का नाही? पण तोच भगवान परमात्मा जर एखाद्या भगवत भक्ताला प्रसन्न झाले आणि वरमद्रोही भक्ता मी प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. मागून मागून संत महात्मे देवाकडे हेच मागतात मायबाप. मागणी ते मागू देवा करू भक्ती त्याची सेवा काय येऊन तयापाशी रिद्धी सिद्धी ज्याच्या दाशी. अरे ज्या भगवान परमात्म्याच्या रिद्धी सिद्धी दाशी आहेत अशा भगवंताकडे ते संत महात्मे मागून मागून काय मागतात? देवालाच मागतात ना. मागण येते मागू देवा आणि करू भक्ती त्याची सेवा. म्हणजे संतांच्या मागणीतला फरक वेगळा आणि तुमच्या आमच्या मागणीतला फरक वेगळा. काय फरक आहे? संत महात्मे देवाकडे मागतात आणि देवच मागतात आणि तुम्ही आम्ही देवाकडे मागतो आणि देवाचं मागतो. हा तुमच्या माझ्या मागणीतला फरक आणि संतांच्या मागणीतला फरक आहे. विठ्ठल लक्षपूर्वक 2 मिनिटाचा कथा भाग आहे. देवाचं मागणं आणि देवाचं मागणं याच्यातला फरक 2 मिनिटात लक्षात आणून देतो. महाभारतामध्ये कथाभाग आलेला आहे. सगळ्यांना कथाभाग ज्ञात आहे बघा. एक वेळेस काय झालं, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी महाभारती युद्ध चालू होतं आणि त्या युद्धामध्ये काहीतरी मदतीची अपेक्षा पाहिजे म्हणून दुर्योधन देवाकडे ती गेलती बघा. माहिती ना सगळ्यांना. दुर्योधन देवाकडे गेले, देवाच्या कुठं बसले? डोक्याजवळ बसले. बरोबर आहे का नाही? अर्जुन पाठी मागून गेले, देवाच्या पायाजवळ बसले. आता आपसुक अर्जुनाकडे देवाचं लक्ष गेलं. देवानं जे हरी अर्जुनाला घातला, कधी आला तेव्हा आला, चौकशी करायला सुरुवात केल्याबरोबर दुर्योधनाच्या तळ पायाच्या आत्मस्तकाला गेली आणि दुर्योधन सांगायला लागला, देवा तुला सुद्धा तुझ्याच पार्टीचे लोक कळत आहेत का रे? देवाने सांगितलं, का दादा असं निवडणुकीच्या तोंडाला काय माझा अपप्रचार करू नको, मला आपलं तुपलं काही नाही, समूहम सर्व भूतेषु, सगळे मला सारखे. अर्जुनही मला तेवढाच प्रिय आहे आणि दुर्योधना तू सुद्धा मला तितकाच प्रिय आहेस. दुर्योधन सांगू लागला,
देवा, मी जर तुला तेवढा प्रिय असतो तर पहिल्यांदा आल्याबरोबर तू मला जेहारी घातला असता. अरे येऊन अर्धा तास पाऊण तास झालं, मला साधा बोलला सुद्धा नाही. अर्जुनाला येऊन 2 मिनिटं सुद्धा झाले नाही तर कधी आला, चहा घेतला का, पाणी घेतलं का, इतकं कुठं आपोपर भाव असतो का काय. देवानं सांगितलं दुर्योधना तुझं म्हणणं मला पटतंय, पण तू आला आणि माझ्या कुठं बसला, डोक्याजवळ. मग का माझ्या पाठीला डोळीत का, मला कळणार कसं. याचा लाक्षणिक अर्थ एवढाच घ्यायचा मायबाप, जो देवाच्या पायाजवळ असतो त्याच्याकडे देवाचं लक्ष असतं. नाहीतरी भक्ताची खरी जागा ही देवाच्या पायाजवळच असते आणि जो देवाच्या डोक्यावर बसण्याचा प्रयत्न करतो त्याच्याकडे देवाचं लक्ष नसतं. भगवंत म्हणजे ठीक आहे जाऊ द्या, नेमकं किंवा प्रयोजनार्थ तुम्ही माझ्याकडे आलेला आहात त्याचे उत्तर तर मला द्या. त्यावेळेस दुर्योधन सांगू लागला, देवा तुला सगळं कळतं की रे, कुरुक्षेत्राच्या ठिकाणी महाभारत युद्ध चालू आहे आणि मला तुझ्या मदतीची अपेक्षा पाहिजे म्हणून तुझ्याकडे ते आलेलो आहे. भगवंतांनी सांगायला सुरुवात केली, दुर्योधना तुला कल्पना नाही, भांडणं तन्न कोर्ट कचेरी चट सोडून दिले म्हणे. कशातच काही उरत नाही, पक्का अनुभव मला आलेला आहे म्हणून मी काही आता कुठल्या भानगडीत पडणार नाही आणि माझ्यापासून तुला कुठली मदत होऊ शकत नाही. असं भगवंत बोलल्याबरोबर दुर्योधनाने चेहरा पाडला सांगितलं, देवा मी जो काही तुझ्या दारामध्ये आलेलो आहे ना तर असा तसा आलेलो नाही. तुझी कीर्ती ऐकून तुझ्या दारामध्ये आलेलो आहे. आजपर्यंतची तुझी ख्याती अशी आहे, जो जो कोणी तुझ्या दारामध्ये आला ना तो विनमुख कधी तू पाठवलेला नाहीस, हे तुझं ब्रीद आहे. हरी इथे नाही झाली कोणाची निराशा, आलयाच का सुखरूपविषी, आलयाच का सुखरूपविषी, इथे नाही झाली कोणाची निराशा. दादा तुझ्या दारापर्यंत आज जो कोणी आलेला आहे ना त्याची निराशा तू कधी केलेली नाहीस म्हणून तुझ्याकडे ते आलेलो आहे, काहीतरी कृपादान दे. असं दुर्योधन बोलल्यानंतर भगवंत सांगू लागले, ठीक पहा, एक माझ्याकडे ती आट आहे अशी, सर्व शस्त्र एका बाजूला, हातामध्ये शस्त्र घेणार नाही. माझ्याकडे जे सर्व चतुरंग सैन्य आहे ना, चतुरंग सैन्य एका बाजूला, शिवाय एकटा मी एका बाजूला, हातामध्ये शस्त्र घेणार नाही आणि वेळ आली तर हिताच्या 2 गोष्टी सांगितल्याशिवाय राहणार नाही. कोणती वाटणी उचलायची उचल अर्जुना. पुन्हा दुर्योधन तापला म्हणला, देवा वाटणी जर अर्जुनालाच उचलायची तर मला पाठोपाठ यायची गरज काय होती. वाटणी करणार सुद्धा मीच आणि उचलणार सुद्धा मीच. भगवान म्हणजे ठीक आहे, काय पाहिजे ते सांग. दुर्योधन सांगू लागला, देवा तुझं सर्व चतुरंग सैन्य मला दे. भगवान म्हणले तथास्तु. देऊन टाकलं मायबापानं. तोच चेहरा भगवंतांनी अर्जुनाकडे ती वळवला. अर्जुनाच्या चेहऱ्याकडे पाहून देवानं स्मित हास्य केलं, सांगितलं, अर्जुना माझ्यावर नाराज तर नाहीस ना. अर्जुनाच्या मुखातले उद्गार आहेत, देवा रे तुझ्यासारखा समर्थ सत्ताधीश भगवान परमात्मा जर माझ्या पदरामध्ये असेल, मला कशाची कमतरता आहे रे. समर्थाचे घरी सकळ संपदा आणि नाही तुटे कदा का सयाचे, किंवा समर्थदाता कवनाते नास्ती न म्हणे, किंवा जगाला दान देऊन ज्याच्याकडे शिल्लक राहतं त्याला समर्थ म्हणतात मायबाप. देवाचं सामर्थ्य सांगत असताना माऊली ज्ञानोबरायानं ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे. देव किती मोठा आहे ऐका. पर्वती वैसकान संडावी, समुद्री रेखा नुलांडावी, पृथ्वी आभूते वहावी आज्ञा माझी, मी आभोड मिळ्या वेदू बोले, मी आचाल बिरा सूर्य चाले, मी जो जगा चाले
तयाचे भजन चुकू नको. गोड वर्णन संत महात्मे करतात मायबाप. जगनियंता भगवान परमात्मा दे कवी ऐकवी एक नारायण. शरीर सुद्धा चालतं ती देवाची सत्ता. झाडाचं सुद्धा पान हलतं ती देवाची सत्ता. वृक्षाचेही पान हले ज्याची सत्ता. राहिली अंता मग कुठे किंवा तुझ्या सतेने वेदासी बोलणी सूर्यास चालणे तुझ्या बळी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी. अशा पद्धतीचा तू समर्थ असल्यामुळे महाराज म्हणतात देवा अर्जुन बोलू लागला तू समर्थ सत्ताधीश भगवान परमात्मा आहेस म्हणून मला कुठल्याच पद्धतीची कशाची कमतरता नाही. मला सांगायचं मार्मिक तात्पर्य याच्यातलं एकच आहे मायबाप. अर्जुनानं सुद्धा देवाकडेच मागितलं आणि दुर्योधनानं सुद्धा देवाकडेच मागितलं. पण दुर्योधनानं देवाकडं देवाचं मागितलं म्हणून पदरात दुःख पडलं, पराजय पडला. आणि अर्जुनानं देवाकडं देवच मागितला म्हणून पदरात विजय मिळाला. विठ्ठला म्हणून मागत असताना जीवनामध्ये नेमकं जीवानं देवाकडे काय मागावं हे जीवाला कळलं पाहिजे. याच्यासाठी संत महात्मे तुम्हाला मागून दाखवतात. ऐका, मानवी जीवन प्राप्त झाल्याच्या नंतर आपण जर समाजाकडे दृष्टिक्षेप टाकला तर 4 पद्धतीने आपल्याला जीवन जगत असणारे लोक बघायला मिळतात. किती पद्धतीचे? 4 पद्धतीचे. लक्षपूर्वक ऐका. पहिला वर्ग असा आहे सेवा नाही मागतच नाही. सेवा नाही मागत नाही. दुसरा वर्ग असा जितकी सेवा तितकंच मागतो. तिसरा वर्ग असा सेवा कमी मागतो जास्त त्याच्यात तुमचा आमचा नंबर आहे. आणि जीवनभर सेवा करतो मागत मात्र काहीच नाही त्यांना संत म्हणतात. विठ्ठला सेवा नाही मागत नाही. कोणाच्या घरी कामाला जायचं नाही आणि मी केलेल्या कामाचा पगार द्या असंही कोणाला म्हणायचं नाही. बरोबर आहे का नाही? समजा अशा भाषेत सांगू का, कोणाची प्यायची नाही आणि कोणाला हे पटकन लक्षात येतं लोकांचं. बरोबर आहे का नाही? कोणाची प्यायची नाही कोणाला पाजायची नाही. हा पहिला वर्ग. दुसरा वर्ग असा जेवढी सेवा तितकंच मागतो. जितके दिवस काम केलं तितक्या दिवसाचा कामाचा पगार मागणारा दुसरा वर्ग. तिसरा वर्ग असा आहे सेवा कमी करतो मागवतो जास्त त्याच्यात तुमचा आमचा नंबर आहे. महाराज इतकं बारकाईने विचार करा. आपण भगवान सत्यनारायणाची पूजा करतो. इमानदारीने सांगा बरं किती हजाराचं सामान असते? कशाचं 1000 आणि कशाचं 2000 महाराज? 100 रुपये. अहो 11 रुपयात ते सामान बसतं. त्या सामानाची क्वालिटी सांगू का? खोबरं कुचका खारका किडका सुपाऱ्या आणि वास संपलेल्या अगरबत्त्या मांजरीनं पालतं केलेलं तेल एवढ्या क्वालिटीचं सामान आपण देवाच्या सत्यनारायणाच्या पूजेकरता वापरतो. आणि त्या पूजेमध्ये मागणं किती असतं माहिती का? अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य द्विपदानां चतुष्पदानां सुखप्राप्त्यर्थं पूजायां करिष्यसि. देवा माझे 2 पायाचे सुद्धा चांगले ठेव आणि 4 पायाचे सुद्धा चांगले ठेव. किती रुपयात? 11 रुपयात. आपल्या घरचा बसलेला आहे. स्वार्थी निघलेत महाराज. बघा भगवंताची भक्ती लोक भगवंताची भक्ती करायची म्हणून करतात. अगदी बारकाईचा विचार तुम्हाला सांगतो. अगरबत्ती देवाला पाहिजे म्हणून घेतात आणि सुगंध स्वतःच्या आवडीचा फ्लेवर निवडतात महाराज. बरोबर आहे का नाही? देवाला नैवेद्य करत असताना ना आपल्याला नैवेद्य करत असताना माता माऊली इथं बसलेले. इमानदारीने सांगा आपल्याला चपाती खायची म्हणल्यावर केवढ्या आकाराची करते? प्लेटात बसत नाही एवढी चपाती आपल्याला. आणि देवाची करायची म्हणले की तळ हातावर सुद्धा हुडकावं लागते कुठे शिकाय म्हणून. मग आपली का देवाला सरायची नाही का? माणसं एवढं हुशारच महाराज. नारळ घेऊन जर मंदिरामध्ये गेले आणि चांगलं नारळ निघलं तर नकाने तुकडा कुरतडून देवापाशी ठेवते आणि सगळंच घेऊन घरी पळते. आणि तेच नारळ जर पावलं तर शेवटी सुद्धा घरी नेत नाही तिथंच फेकून देते. लोकांना सांगते पावलं. मग जे नारळ देवाला पावलं ते का आपल्या तोंडाला चावलं होय. सांगायचा मुद्दा एवढाच आहे महाराज. आपलं जीवन वेगळं आणि साधू संत महात्म्यांचं जीवन वेगळं. 11 रुपयाच्या सामानामध्ये आपण देवाला एवढं मोठं मागणं मागतो. अस्माकं कुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुरारोग्य द्विपदानां चतुष्पदानां सुखप्राप्त्यर्थं पूजायां करिष्यसि. आणि खरे महाराज काय काय गावामध्ये भूदेव आहेत, ब्राह्मण देव आहेत म्हणून तरी कधी कधी परमार्थ व्यवस्थित घडतो. माता माऊल्यांना व्रत वैकल्य यथाविधपणे कळतं आणि परमार्थ घडतो. नाही तर काय काय गावात नाही तुटवडा. एका गावात एकच देवबापाचं घर होतं आणि दुसऱ्या दिवशी पाटलाच्या मुलीचं अचानक लग्न ठरलं. 5000 लोकसंख्येचं वरड गावात येणार होतं आणि पाटलांनी देवबापांना जाऊन सांगितलं की देवा काही करा. उद्या माझ्या काळजाचा तुकडा एकुलता एक असणारी मुलगी अचानकपणानं तिचं लग्न जमलंय आणि 5000 लोकसंख्येचं वरड गावात येणार आहे. तुम्ही काही करा. या लग्नविधी करता तुमचा हातभार लागणं गरजेचं आहे. तुमच्याच मुखातून या ठिकाणी मंत्रोच्चार झाला पाहिजे. मंगलाष्टका तुमच्याच मुखारविंदातून झाल्या पाहिजे अशी माझी तीव्र इच्छा आहे. देवबापांनी सांगितलं पाटील काळजी करू नका. 100% लग्नाला मी उपलब्ध राहतो.
पाटलांना शब्द देवबापानं दिला आणि पहाटे 4 वाजता देवाला फोन आला की सासरवाडीवरून, देवा तुमचे सासरे जाते जाले. आता आपल्यात जर कोणी गेलं तर चचलं म्हणतात, खर्चलं म्हणतात, वारलं म्हणतात, मेलं म्हणतात, पण त्यांच्यात कोणी गेलं तर डायरेक्ट कसं म्हणत नाही, जाते जाले असा शब्द प्रयोग करतात. मग देवाला फोन आल्याबरोबर देवानं विचार केला, लग्न मुंजन सत्यनारायण हे तर रोजच आहे म्हणले आपल्याला, पण सासरे गेले म्हणल्यावर नाजूक नातं आहे, जाणं गरजेचं आहे. देवानं पहाटे 4 वाजता भाड्याची गाडी केली. कोणी भाड्याची केली मला माहिती नाही, भाड्याची गाडी केली, मंडळी घेतली, परिवार घेतला, गाडीमध्ये टाकला आणि सासरवाडीच्या दिशेने देवबाप्पा निघून गेले. इकडे लग्न मंडप सज्ज झाला. 5000 लोकसंख्येचं वराड गावामध्ये येऊन ठेपलं. मंडप मध्ये पंक्ती बसल्या, पाहुणे रावळे जेवायला लागले. बघता बघता लग्नाची तयारी पूर्ण झाली. पूर्णत्वाला आल्याच्या नंतर लोक म्हणू लागले, पाटील देवबाप्पा कुठे बघा ना, पटकन आपल्याला लग्नविधीचा प्रारंभ करायचा आहे. पण एक जण त्याच्यातलं होतं हुशार, ते म्हणलं, दादा पाटील तुम्ही ज्या देवबाप्पाला सांगितलं का ते देवबाप्पा पहाटे 4 वाजता भाड्याची गाडी करून सासरवाडीला गेले, हे मी माझ्या डोळ्यानं बघितले. पाटील टेन्शन मध्ये आले, नेमकं करावं काय? सगळेच लोक गेले महाराज, काय करावं काही समजेना. काय स्वयंपाक करणारे मंडळी सावकाश बोला, इशाऱ्यावर काम करा तुमची. सांगितलं, पाटील काळजी करू नका, गावाच्या पलीकडच्या दिशेने एक देवबाप्पा राहतात, म्हणजे शिक्षक आहेत, जरी जातीनं ब्राह्मण असले पेशानं शिक्षक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना या कार्याकरता बोलून आणू. सगळे लोक गेले, विनंती केली, पण देवबाप्पानं सांगितलं, पाटील काही करा, मी जरी जातीनं ब्राह्मण असेल पण पेशानं शिक्षक आहे, मला त्याच्यातलं काहीच येत नाही, मला कृपया तुम्ही तिकडे नेऊ नका. नाही म्हणले, काही झालं तरी तुम्ही ब्राह्मण आहात, भूदेव आहात, तुम्हाला आलंच पाहिजे आणि एवढं कार्य पार पाडून दिलंच पाहिजे. आग्रहाच तो मायबाप त्या शिक्षकांना अर्थात देवबाप्पांना मंडप मध्ये आणलं. पूजापाठ मांडला गेला. खारीक वाटी, सुपारी, पाण्याचा तांब्या, कुंकवाचा अगदी कुंकवाचा करण सर्व काही मांडलं गेलं आणि देवबाप्पाला सांगण्यात आलं की देवा पूजेला सुरुवात करा. देवानं सांगितलं पूजेला सुरुवात करा, हे तुमचं म्हणणं मला पटतंय, पण मला ह्याच्यातलं काहीच येत नाही. मी जातीनं ब्राह्मण आहे पण पेशानं शिक्षक आहे, मला मंत्रोच्चार काही येत नाही, मला काहीच येत नाही, मला तुम्ही तिकडे नेऊ नका. तुम्हाला तिथं सांगितलं होतं पण इथं सांगायला तरी ऐकायला गेले. नाही म्हणले, सुरुवात केलीच पाहिजे, काहीतरी आलं पाहिजे. देवानं विचार केला, तिथं जमलं नाही, इथं तर बघू प्रयत्न करू. म्हणून देवाने पूजेची सुरुवात करत असताना सुरुवातच अशी केली, महाराज मला काय येतं, मला कसं आणलं, मला काय मला घेऊन वाह म्हणलं, मला काय येतं, मला कसं आणलं, मला काय मला कसं आणलं वाह म्हणलं, मला काय येतं, मला कसं आणलं, मला काय येतं, मला कसं आणलं लावा डोळ्याला पाणी, मला काय येतं, मला काय आणलं, मला काय येतं, मला कसं आणलं वाह पिढी साखर. 2-3 माणसं उठून उभा टाकले, म्हणले, देवा काळ्या केसाची पांढरी केस झाली आमची, असला मंत्रोच्चार आमच्या बापाने सुद्धा कधी ऐकलं नाही बा. म्हणले, आणि कुठं मंत्र असतात का काय, मला काय येतं, मला कसं आणलं, जमत नाही, काहीतरी वेगळं म्हणा. देवा म्हणले, मी तिथं समजून सांगितलं तुम्हाला, मला काही येत नाही, मला तुम्ही तिकडे नेऊ नका. ऐकलं नाही म्हणून सांगण्याचा प्रयत्न केला. नाही म्हणले, काहीतरी दुसरं म्हणा. देवानं विचार केला, आता नेमकं म्हणावं तरी काय भाऊ म्हणले, पण आपण शिक्षक आहेत म्हणले, बघू प्रयत्न करून. पाडी पाटीत म्हणले, आपल्या करू सुरुवात, सापडलं तर सापडलं. देवाने सुरुवातच पुन्हा दुसऱ्यांदा अशी केली. अशोक महाराज दोन-चार माणसं उभं राहिली. म्हणजे देवा काय मंत्रोच्चार, काय स्पष्टता, काय वाणी. देवबाप्पा म्हणजे लोकसभा तर जिंकली, विधानसभेचे देव पुढच्या पुढे पाहून सगळे लोक खुश झाले महाराज. आणि मग अक्षदा वाटल्या गेल्या, लग्न गट्टिका भरत आली आणि खाल्ल्या वराड मंडळीनं देवांना सूचना केली, देवा लग्न गट्टिका भरत आली, सगळे पाहुणे रावळे आले, सुरुवात करा. देवाने अक्षता हातात घेतल्या आणि सांगायला सुरुवात केली. आले का सगळे? आले. करू का सुरुवात? हा स्वर मंगल अष्टका म्हणण्याकरता देवानं लावला महाराज. पण नेमका मंगल अष्टका म्हणाव कशाचे हेच कळाना पुन्हा. 300 पर्यंत पाडी येत होते, सगळे संपून टाकले. मंगल अष्टका करावं कशाच्या, पावकी नेमकी म्हणावतो, स्वरात बसायची नाही, तालात यायची नाही. शेवटी डोकंच महाराज. देवबापाने सांगितलं आपलं काका तिथे पाटे बघू प्रयत्न करून सापडलं तर सापडलं. देवाने पुन्हा सुरुवात केली. आले का सगळे? आले. करू का सुरुवात? आपल्या जीवनामध्ये आपण सेवा कमी करतो आणि मागतो
जास्त, पण जगाच्या पाठीवर चौथा वर्ग असा आहे जीवनभर सेवा करतो, मागत मात्र काहीच नाही, त्यांना संत म्हणतात. आणि या संत कोटीतले जगद्गुरु तुकोबा आहे. भगवान परमात्मा तुकोबारायला म्हणतात, महाराज तुमच्या सेवेचरून माझ्या डोक्यावरती झालेला आहे, तुम्हाला माझ्याकडे काहीतरी मागितलंच पाहिजे. त्यावेळेस तुकोबाराय देवाला बोलतात, देवा वाढ वडिलापासूनची आमची परंपरा आहे, आम्ही कोणाकडे काही मागतच वडिलाचे रीत जाणतोच किंवा माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा हे देवा वाढ वडिलापासूनची आमची परंपरा आहे, आम्ही कोणाकडे काही मागत नाही, म्हणून मी तुझ्याकडे काही मागणार नाही. त्यावेळेस भगवंत बोलू लागले, महाराज काहीतरी तुम्हाला माझ्याकडे ती मागितलंच पाहिजे. त्यावेळेस तुकोबाराय बोलू लागले, देवा मनसे काही मागा हेच देगा पांडुरंगा हे देवा हे भगवान, जर तुला मला काही देण्याचीच अपेक्षा असेल ना तर माझ्या जीवनामध्ये मला फक्त एकच दे, वाईट बुद्धीचा उगम होऊ देऊ नको. दुर्बुद्धी ते मना, दुर्बुद्धी ते मना, माझ्या जीवनामध्ये मला वाईट बुद्धीचा उगम होऊ देऊ नका. दुर्बुद्धी ते म्हणा आणि कदा न उपजो नारायणा. बुद्धीचे शास्त्रकारानं 4 प्रकार केलेले आहेत, लक्षपूर्वक ऐका. कोणती कोणती बुद्धी आहे? पहिली आहे आत्मबुद्धी, दुसरी आहे गुरुबुद्धी, तिसरी आहे परबुद्धी आणि चौथी आहे स्त्री बुद्धी. कोणती बुद्धी काय करते? लक्षपूर्वक ऐका. आत्मबुद्धी तारताय, गुरुबुद्धी विशेषता, परबुद्धी विनाशाय, स्त्री बुद्धी प्रलयावा. आत्मबुद्धी माणसाचं हित करत असते, गुरुबुद्धी त्याच्यापेक्षा विशेष घडवत असते, आत्मबुद्धी हितार्थाय. म्हणून आपल्याकडे मन आहे बघा, ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे, याला म्हणायचं आत्मबुद्धी हितार्थाय. गुरुबुद्धी विशेषता, गुरुच्या बुद्धीनं केलेलं कार्य विशेष फललाभ प्राप्त करून देत असतं. परबुद्धी विनाशाय, दुसऱ्याच्या बुद्धीनं केलेलं कार्य विनाशाला कारण ठरतं. आणि स्त्री बुद्धी प्रलयावहा, स्त्रीच्या बुद्धीनं केलेलं कार्य प्रलयाला कारण ठरतं. म्हणून आपल्याकडे कथा भाग सगळ्याला ज्ञात आहे. महाभारतामध्ये आंधळ्याची मुलं आंधळी या एकाच वाक्यानं सगळं महाभारत घडलं, बरोबर आहे का नाही? आणि दादा मला एक वहिनी आण या एकाच वाक्याने सगळं रामायण घडलं का नाही बघा. विठ्ठला सांगायचं मुद्दा मला एवढा
महत्वाचं आहे महाराज. हे 4 प्रकारची बुद्धी मानवाच्या जीवनामध्ये आहे. हे झालं शास्त्राच्या दृष्टीनं. पण संत महात्म्यांच्या दृष्टिकोनातून जर बुद्धीचे प्रकार पाहायचे झाले तर साधू संत महात्मे तुम्ही आम्हाला 6 प्रकारचे बुद्धीचे प्रकार सांगतात. किती प्रकार? 6 प्रकार. पहिली आहे विषय बुद्धीचे माणसं. काही माणसं विषय बुद्धीचे, काही देह बुद्धीचे, काही पूर्णच बुद्धीचे, काही चर्म बुद्धीचे, काही तैल बुद्धीचे आणि काही दगड बुद्धीचे. असे 6 प्रकारचे लोक आहेत बघा. लक्षपूर्वक आहे का? विषय बुद्धीचे माणसं कशाला म्हणायचं? सातत्यानं 24 तास विषयामध्ये रममान होणारे जी लोक आहेत त्याला विषय बुद्धीचे माणसं म्हणतात. विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता याचे कोण करेल केव, नुपजे नारायण म्हणायचं. काही माणसं पूर्णच विषय बुद्धीचे, काही देव बुद्धीचे महाराज. आपण चांगले दिसावा याच्यासाठी काही काय माणसं दिवसातून 3दा दाड्या करतात महाराज. पण संत महात्मा सांगतात राजा 3दा केली काय आणि 4थ्यांदा घुटली काय? एक ना एक दिवस शरीराची होत माती, शरीराची माती झाल्याशिवाय राहणार नाही. याला देहबुद्धीचे माणसं म्हणायचं. काही माणसं पूर्णच बुद्धीचे बघा. माझ्या गुरुवर वैकुंठाची पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेब महाराज इंगळे गुरुपदादा गोड दृष्टांत महाराज यांच्यावर सांगायचे बघा. काही माणसं इतके पूर्णच बुद्धीचे, इतके पूर्णच बुद्धीचे. पूर्णच बुद्धी कशाला म्हणतात? आपल्या गावामध्ये सुतार असतो बघा. सुताराकडे गिरमिट नावाचं शस्त्र असतं आणि त्या गिरमिटानं लाकडाला पाडलेलं सुराख तुमच्या गावात किती दिवसात मोठं होतंय? हा लाकडाला पाडलेलं सुराख किती दिवसात मोठं होतंय? मोठं होत नाही. बरं छोट होत नाही. तसे काही काही पूर्णच बुद्धीचे माणसं बघायला मिळते. 25-25 वर्ष झालं सत्याला जाते तरी सुधारले नाही आणि 25-25 वर्ष झालं तमाशाला पळते तरी बिघडले नाहीत. लोक. काही माणसं चर्मबुद्धीचे महाराज. चर्मबुद्धी कळते ना. गावामध्ये चांबार असतो, त्या चांबाराकडे आरी असते आणि ती आरी जर कातड्यामध्ये टोचवली तर त्या कातड्याला सुराख पडतो. काढून घेतली की जशाला तसं होतं. तसे काय काय माणसं कीर्तन प्रवचनात येऊन बसली आणि महाराज लोकांनी सांगितलं ना माळ घालावं, परमार्थ करावं, भजन पूजन करावं, आई वडिलांची सेवा करावं, धर्मग्रंथाचं वाचन करावं. समजा ह्याला सुराख पडलं, कीर्तन संपलं, उठून चालले की कोण नका म्हणते रामभाऊ काय त्या बीडच्या महाराजांनी गोड कीर्तन केलं राव, किती मस्त सांगितलं. आई वडिलांची सेवा करा, धर्मग्रंथाचं वाचन करा, पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला. दुसरा कोस करतो बेगाडास का काय एकाच कीर्तनात चलतच असते, सांगतच असते. त्याचा धंदाच आहे हो. म्हणजे घेतली काढून समजा कीर्तन तोपर्यंत ताणल्यासारखे. कीर्तन झालं की जशाला तसे. याला चर्मबुद्धीचे माणसं म्हणतात. काही माणसं तैलबुद्धीचे महाराज. तैलबुद्धी कशी असते? पाण्यामध्ये थोडंच तेल पडतं पण असं पसारा धरून पांगत. तसे काय काय माणसं एकच कीर्तन ऐकते पण 8 दिवस गावाच्या चौकात बैठकी रंगीते. त्याला तैलबुद्धीचे म्हणायचं. काही माणसं दगड बुद्धीचे महाराज. इतके दगड बुद्धीचे, इतके दगड बुद्धीचे. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात त्यांच्यापेक्षा दगड तरी बरे. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. आईशी म्हणजे कैशी? मी दृष्टांत सांगतो तैशी ऐका. दादा गोड दृष्टांत सांगायची. इतके माणसं काही काही दगड बुद्धीचे महाराज. त्यांच्यापेक्षा दगड तरी बरे. काही माणसाला काहीच कळत नाही महाराज. इतके दगड बुद्धीचे काही आठवणीतच राहत नाही. एका माणसाच्या काहीच लक्षात राहत नव्हतं. म्हणून ते काय करायचं? कामाची खून, कामाची आठवण म्हणून करंगळीला दोरा बांधायचं. दिवसभर काम करायचं, रात्री जेवण करायचं. क्वाटवर पडलं त्याला दोरा दिसला की लक्षात यायचं हे काम आहे म्हणून. एक दिवस त्यानं करंगळीला दोरा बांधला. दिवस
दिवसभर काम केलं, रात्री जेवण केलं, झोपलं आणि पाठवर हाताला हात चोळताना त्याचं लक्ष करंगळीकर गेलं. तर त्या करंगळीला दोरा बांधलेला दिसला, पण कोण्या कामासाठी बांधला हेच बेट्याच्या लक्षात येईना. रात्रीचे 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11, 12, 1, 2, 3, 4, पहाटचे 4 वाजले. कोंबडं आढळलं. मग त्याच्या लक्षात आलं की अरे हा दोरा आपण ह्या कामासाठी बांधला होता. आज संध्याकाळी आपल्याला लवकर झोपायचं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवहारच कळत नाही काय काय माणसाला. दादा दृष्टांत सांगायचं बघा. एकदा पुण्यावरून बस निघाली, जामखेड मार्गे बीडहून संभाजीनगर. गाडी धावत धावत जामखेड पर्यंत आली. जामखेडून एक माणूस एसटी ड्रायव्हरच्या कॅबिन मध्ये शेजारी बसला आणि मग गाडी धावत धावत बीड पर्यंत आली. बराचसा प्रवास झाला. ड्रायव्हरला कंटाळा आला. त्याला वाटलं आपण उतराव, चहा घ्यावा, कॅन्टीनला परत गाडी द्यावा, शिस्त टाकून परत संभाजीनगर जावा. गाडी बीड पर्यंत आली. बीड मध्ये तो माणूस उतरला, चहा पिला, कॅन्टीनला परत बसमध्ये चढला, चावी लावली, स्विच टाकलं, पण गाडी सुरू व्हायना. का सुरू व्हायना? त्याच्या डाव्या हाताला जे गिअर असतो ना इतक्यात का ते गिअर ड्रायव्हरला हुडकाना. जामखेडून बसलेल्या माणसाला म्हणला दादा इथं ते इतकं दांड करतो बघितलं का तुम्ही? ते सांगायला सुरुवात केली. त्यानं म्हणला ड्रायव्हर साहेब जामखेडच्या घाटातून गाडी पास करत असताना मी बघत होतो म्हणलं तुमच्याकडे, काय तुमच्या जीवाची परेशानी झाली, काय तुमची बेजारी झाली. अहो सारखं तुम्ही गिअर त्या घाटात असा 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 करून हालून उपटून काढायच्या प्रयत्नात होते. तुमच्या बापाला जमला नाही. पटेन एका झटक्यात उपटीला म्हणला गेलो व्यवहार सुद्धा काय काय लोकांना कळत नाही. मी नेहमी सांगत असतो, एक माणूस ट्रेनने प्रवास करायला लागला. ट्रेन कळते इकडे ट्रॅव्हल्स आहे का नाही? कोच मध्ये नेहमीच्या पुढचे काय करावं. ट्रेन म्हणजे रेल्वे महाराज. रेल्वे मधून एक माणूस प्रवास करायला लागला आणि जात असताना नेमकं रेल्वेमध्ये 2 सीट असतात बघा. एक असते खाल्लं सीट आणि दुसरं असते वरलं सीट स्लिपिंगचं. दुर्दैवानं त्याला जागा स्लिपिंगच्या सीटवरची मिळाली. 5 किलोमीटर पुढे ट्रेन गेली आणि नेमकं त्याच्या पोटाचा बिघाड झाला. खाण्यापिण्याच्या बदलानं होतो. पोटाचा बिघाड झाला. बिघाड झाल्याबरोबर 2 नंबरचा कार्यक्रम लागला. 2 नंबर कळत ना इकडे? हा 2 नंबरचा कार्यक्रम लागला. त्याला काय करायचं, त्या सीटवरून खाली उतरायचं, परत टॉयलेटला जायचं, पुन्हा यायचं, पुन्हा वरी जायचं. बघता बघता त्याच्या 5-25 चक्रा झाल्या महाराज. हातापायचा सगळं इंगाच झाला. कसं तरी ते ट्रेन मधून उतरलं, घरी गेलं, टक 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 दार वाजवलं. मंडळीनं त्याचा चेहरा, दार उघडलं आणि त्याचा चेहरा पाहिला. इतकंच तोंड झालेलं. मालकीन म्हणली मालक लई चेहरा सुकला, काय कारण आहे? मालक म्हणला अगं तुझं कुंकू बळकट म्हणून वाचलो. बायको म्हणली माझ्या कुंकावर धाड पडायला पुरतं, नेमकं तुम्हाला झालं तर काय ते तर सांगा ना. मालक म्हणला काहीच नाही, प्रवास करायला लागलो, ट्रेन मध्ये जागा मिळाली वरल्या सीटवरची आणि मग 2 नंबरचा कार्यक्रम लागला. मग परेशानी सुरू झाली माझी. वरल्या सीटून खाली या, टॉयलेटला जा, पुन्हा या, पुन्हा वरी जा. 5-25 चक्रा माझ्या झाल्या. म्हणून माझ्या हातापायाचा गळिंगा झाला, म्हणून अशी अवस्था झाली. मालकीन म्हणली मालक अजून बी जगात माणूस की शिल्लक आहे. जरा खाल्ल्या सीटवर बसलेल्या माणसाला म्हणावं का नाही दादा तू जरा वरल्या सीटवर जाय, मी तुझ्या खाल्ल्या सीटवर बसतो. अहो तेवढीच तुमची यायची जायची परेशानी कमी झाली असते. अहो इतका साधा व्यवहार कुठं माणसाला कळत नसतो का काय? ते म्हणलं गप्प तितकं माझ्या ध्यानात याय नका. पण खाल्ल्या सीटवर कुणीच नव्हतं, कोणाला म्हणू? यांच्यापेक्षा दगड तरी बरेच करा, याहूनही दगड बरेच देवा. तो का म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड. व्यवहार सुद्धा कळत नाही महाराज काय काय लोकांना. अहो काय बोलाव, कुठं बोलाव, कसं बोलाव याचं ज्ञान माणसाला पाहिजे का नाही. एका माणसाचं नवीन लग्न झालं, मी माणसाचा मुद्दा म्हणालो बरं का, कारण आमच्या भागाकडं 20, 21, 25 ह्याला पोरग म्हणते. 37, 38, 39 इकडे आमच्याकडे माणूस म्हणतात, तुमच्याकडचं मला माहिती नाही. 39 वर्षाच्या माणसाचं नवीन लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर सासरवाडीला चालला. जरा जास्त भोळा होता बिचारा आणि जात असताना आईनं सांगितलं बाळ्या सासरवाडीला चाललास, नवीन लग्न झालंय तुझं, पण तुला बोलायचं तारतम्य नाही. बोलायला लागला तर भरपूरच बोलतो, गप्पच बसला तर एकदमच गप्प बसतो. लई बोलला तर लोक म्हणते आमच्याचा जावई वाचाळे आणि नाही बोलला तर लोक म्हणते आमच्याचा जावई घुम आहे. कोणाला रामराम करीत नाही. म्हणून कोणाचं घुमा म्हणून घेऊ नको आणि कोणाचं वाचळ म्हणून घेऊ नको. हो नाही अशा मार्मिक शब्दात उत्तर देत जा. मग ह्या वागाना आता कुठं हो म्हणावं कुठं नाही म्हणावं याचा काय अभ्यास करावं का नाही. बसले एसटीतून गेलं ना सासरवाडीला. नेमकं सासरवाडीत उतरलं महाराज. समोरून सासरा दिसला. सासऱ्यानं रामराम घातलं मोठ्यानं. राम राम जावाई म्हणला. राम राम आले का? म्हणलं हो. बरेच का घरचे सगळे? म्हणलं नाही. सासरा म्हणलं काय पोरीचं दुखत का काय? म्हणतो हो. दवाखाना केलता का? म्हणला नाही. लय सिरियस आहे का काय? म्हणतो हो. मग माझ्या पोरीचा भरोसा? म्हणला नाही. जावं काय निघावं लागतं का काय? म्हणतो हो. जाऊस तर हाती लागेल का? म्हणला नाही. सांगायचं मला एवढाच आहे महाराज.
ज्याची जड बुद्धी आहे, अशी ज्याची दगड बुद्धी आहे, त्याच्या जीवनामध्ये तिळ मात्र सुद्धा फायदा नाही. म्हणून जाणीवपूर्वक माऊली ज्ञानोबा आहे दीपोत्सवाच्या ओळीमध्ये गोड ओवी टाकतात. जय श्री दीप गळिका दा कोटी परी बहुते जाते प्रगटी तैसी सद्बुद्धी हे थे कोटी म्हणून माऊली ज्ञानोबा आहे बोलतात थोडी जरी सद्बुद्धी माणसाच्या जीवनामध्ये योग्य वेळेला प्राप्त झाली तरी माणसाच्या जीवनाचं कळस निघल्याशिवाय राहत नाही. म्हणून जाणीवपूर्वक तुकोबारा देवाला मागणं मागतात. दुर्बुद्धी ते मना कदा न उपजो नारायणा. देवा माझ्या जीवनामध्ये मला वाईट बुद्धीचा उगम होऊ देऊ नका. ठीक आहे म्हणले महाराज, आणखी तुमची काही अपेक्षा? आता माझा दुसऱ्या चरणामध्ये तुकोबरा बोलतात. आता मजा यश करी तुझे पाय चित्ती धरी. याच ठिकाणी तुकोबरा देवाला असं मागणं मागतात असं नाही मायबाप. अनेक ठिकाणी तुकोबरा देवाला बोलताना हेच बोलतात. काकड्याच्या अभंगामध्ये सुद्धा तुकाराम महाराज देवाला हीच मागणी करतात. माझे चित्त तुझे पाय, माझे चित्त तुझे पाय राये ऐसे करी का राये अनेक ठिकाणी तुकोबरा देवाला हीच मागणं मागतात. देवा माझे पाय तुमच्या चित्तामध्ये, तुमचे पाय माझ्या चित्तामध्ये राहू, माझे चित्त तुझे पायी राही ऐसे करी काही. अनेक ठिकाणी तुकोबरा देवाला बोलताना म्हणून आता माझा ऐसे करी तुझे पाय चित्ती धरी. ठीक आहे म्हणले महाराज, पण माझे पाय जर तुमच्या चित्तामध्ये धारण झाले तर त्याच्यातला तुमच्या जीवनात फायदा काय? तुकोबरा सांगू लागले देवा तुझ्या पदस्पर्शानं माझं चित्त काय एकदा पवित्र झालं, पुनीत झालं की त्या पवित्र चित्तामधला भाव सुद्धा शुद्धच निर्माण होणार. आणि ज्याचा भाव शुद्ध होतो त्याला देव दूर नसतो. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरे नाही देव त्याला. म्हणून देवा फक्त विनंती एक आहे, तुझ्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेलं हे चित्त आणि त्या चित्तामध्ये निर्माण झालेला शुद्ध सात्विक भाव, फक्त निर्माण झालेला भाव टिकावा एवढीच माझी माफक अपेक्षा आहे.
उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धी जाऊ किंवा तुमचे कृपे सिद्धी जाऊ. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तुकोबरा देवाला बोलतात, देवा तुझ्या कृपेनं निर्माण झालेला भाव टिकावा, कारण भाव निर्माण होत नाही असा माणूस जगाच्या पाठीवर उपलब्ध नाही. मायबाप माऊली ज्ञानोबा बोलतात, ऐका, देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील जायसे केवळ माझे ठाई. माऊली ज्ञानोबा बोलतात, प्रत्येक माणूस हा जन्मता भावशील आहे, पण निर्माण झालेला भाव टिकन का न टिकन याची शाश्वती देता येत नाही. बघा, गावामध्ये सप्ताह चालू होऊ द्या, पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा, चौथा, बऱ्याचशा व्यसन करणाऱ्या लोकांच्या अंतकरणामध्ये बदल होत नाही. पण 5व्या 6व्या दिवशी का होईना बऱ्याच लोकांना वाटतं की अरे एवढ्या लांबून आपली ग्रामस्थ मंडळी महाराज लोक बोलवतात. प्रत्येक महाराज सांगतात, माळ घाला, परमार्थ करा, आई वडिलांची सेवा करा, धर्मग्रंथाचं वाचन करा. आपण कुठंतरी बदललं पाहिजे हा विचार प्रत्येक व्यसन करणाऱ्या लोकांच्या अंतकरणामध्ये निर्माण होतो आणि बरेचसे लोक माळ घालण्यासाठी प्रवृत्त होतात. मग 5व्या 7व्या दिवशी आमच्यासारख्या महाराज लोकांकडून बरेच लोक माळ सुद्धा घालून घेतात महाराज. पण निर्माण झालेला भाव निर्माण झाला म्हणूनच माळ घातली, पण माळ टिकण्याला महत्व आहे, नुसती घालण्याला नाही बरं का. वर्षाचे 365 दिवस 5 तास 48 मिनिट आणि 46 सेकंद तो भाव टिकावा तर तो खरा माळकरी. नाही तर काय उपयोग. बरेच लोक आम्हाला असे भेटत आहेत, महाराज माळ घाली ते सब, बरेचसे लोक माळ घाली ते सप्त्यात पण कडे ते पुढल्याच हप्त्यात. माळीला पता लागू देत नाही तर महाराजाला मेळ लागू देत नाही. असे माळकरी काही उपयोगाचे नाही. लटका भाव आणि लटक वैराग्य कधीच टिकत नसतं महाराज. बरेच लटके वैराग्यवान माणसं आम्हाला भेटत आहेत. मी एका गावात अशोक बाबा कीर्तनाला गेलो, एक माणूस माझ्याकडे पळतच आला, म्हणला महाराज पाया पडतो तुमच्या, मला पाया पडू द्या. म्हणलं आहे का नाही तापाता, पाया पडायला सुद्धा पाया पडू द्या म्हणायची काय गरज आहे, पडणं पाया. म्हणलं नाही नाही, डबल म्हणलं याचं कारण आहे मी खाल्ल्या गावात तुमचं कीर्तन ऐकलं होतं म्हणला, आणि तुम्ही व्यसनमुक्त या विषयावरती प्रबोधन केलं, दारूच माझी सुटली म्हणलं तुमचं कीर्तन ऐकल्यापासून. इतका बदल माझ्या जीवनात घडला. मी म्हणलं मामा चांगली गोष्ट आहे, माझ्यासारख्या एखाद्या कीर्तनकाराच्या एका कीर्तनातून जर एखादा माणूस जरी निर्व्यसनी होत असेल तर माझ्यासारखा भाग्यवान कीर्तनकार जगाच्या पाठीवर मीच आहे. ते म्हणला महाराज इतकंच नाही, आता पुढला ऐका, मी तर दारू पितच नाही म्हणला, पण माझ्या गावात जर एखादा दारू पिणारा माणूस मेला ना तो पट्ट्या त्याच्या मातीला सुद्धा जात नाही. मी म्हणलं पटांगण बघून मला पटांगण होते तुझ्याकडून. काय कमल राव म्हणलं, किती चांगला माणूस आहेस तू, दारू तर पितच नाहीस आणि दारू पिणारा माणूस गावात मेला तर तू त्याच्या मातीला सुद्धा जात नाहीस. पण मी हळूच विचारलं कमल जात नाहीस, म्हणला शुद्धी तर नसतो. काय कामाचे का महाराज. म्हणून लटका भाव आणि लटका वैराग्य कधीच टिकत नसतं. म्हणून जाणीवपूर्वक तुकोबरा बोलतात, उपजला भाऊ तुझे कृपे सिद्धे जावो, देवा निर्माण झालेला भाव तुमच्या कृपेने टिकावा हीच माझी माफक अपेक्षा आहे. ठीक आहे म्हणले महाराज, आणखी काय तुमची इच्छा असेल तर मला व्यक्त करा. त्यावेळेस तुकोबरा सांगू लागले, देवा वाईट बुद्धीचा उगम जर माझ्या जीवनात झाला नाही, शुद्ध सात्विक भावाची जर निर्मिती झाली आणि तुमच्या कृपेने जर तो भाव टिकून राहिला तर याच्यासारखा लाभ जगाच्या पाठीवर परमार्थिक साधका करता दुसरा कुठं आहे.
बरोबर कुमारी आता मजंसे करी तुझे पाय चित्ती धरी. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा जर वाईट बुद्धीचा उगम माझ्या जीवनामध्ये झाला नाही आणि जर तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहिले आणि तुझ्या पदस्पर्शाने माझं चित्त पुनीत होईल, त्या चित्तामधला जर भाव शुद्ध झाला आणि तुझ्या कृपेनं जर तो भाव टिकला तर याच्यासारखा लाभ जगाच्या पाठीवर साधका करता दुसरा कुठलाच नाही. यम लब्ध्वाच्या परम लाभम मन्यते नाधिकम ततः यस्मिन स्थितो न दुःखेन गुरुनापी विचारले ते. म्हणून हा लाभ फक्त मनुष्य जन्मातच आपल्याला प्राप्त करून घेता येतो आणि जर केला नाही तर महाराज म्हणतात आयशा लाभा जो चुकला आणि तुका म्हणे वाया गेला. म्हणून आपलं जीवन आपल्याला जर वायाला जाऊ द्यायचं नसेल तर याच जन्मामध्ये आपण देवाची शरणागती केली पाहिजे, देवाची भक्ती केली पाहिजे. तुका म्हणे जन्माल्याचे सार्थक विठ्ठलचे एक देखल्या याच देहियाचे ढोळा भोगो मुक्तीचा सोळा मनुष्य देहाचे निज्ञाने सज्जदानन पदवेगिनी एवढा अधिकार नारायणी कृपा अवलोकने दिदला. महाराज म्हणतात केले होय याची जन्मे आणि अवघे विठोबाच्या नामी याच देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. पूर्ण ब्रह्मांडामध्ये जगाच्या पाठीवर फक्त मनुष्य देहच ऐसा आहे. मनुष्य देह ऐसा निध साधेल ते साधा सिद्ध आणि करोनी प्रबोध संत पार उतरले. म्हणून याच जन्मामध्ये आपल्याला मुक्ती प्राप्त करून घेता येते. तो अधिकार आपल्याला पवित्र असा या मानवी जन्मामध्ये प्राप्त झालेला आहे. म्हणून आपला देह वायाला घालू नका. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. म्हणून तुका म्हणे आता आणि लाभ नाही या परता. हा लाभ जर आपल्या जीवनातून निघून गेला तर पुन्हा मात्र उपयोग होणार नाही. म्हणून जमलेल्या सगळ्या तमाम भाविकाला, तरुण मित्रमंडळीला माझी कळकळीची विनंती, मायबाप व्यसन कोणी करू नका, तंबाखू खाऊ नका. तंबाखू मध्ये निकोटीन, प्रुसिक ऍसिड, पायरिडिन, कोलिडिन, अमोनिया, कार्बन मोनॉक्साईड असं 6 प्रकारचं विघातक विष असतं जे माणसाच्या शरीरावरती अपाय करतं. म्हणून व्यसन करू नका, मद्यपान करू नका, मांसाहार करू नका आणि भावी पिढी बिघडून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेऊ नका. पवित्र अशा ग्रंथाची सेवा करा, आई वडिलांची सेवा करा, धर्मग्रंथाचं वाचन करा आणि पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घालण्याचा विचार करा. 20, 21, 25 हेच माळ घालण्याचं वय मायबाप. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात किंवा जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपुले सोयीत पाहिजे. तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत इंद्रियामध्ये पाठव्य शक्ती त्राणी ताकद आहे तोपर्यंत परमार्थ करावा. उतरत्या वयात परमार्थ करून उपयोग नाही महाराज. उमललेलं फुल आपण देवाला वाहतो का सुकलेलं वाहतो?
उमललेलं. मग 20, 21, 25 हे आपलं उमललेलं वय आहे. आणि याच वयामध्ये जर पवित्र तुळशीची माळ घातली, भगवंताची भक्ती केली, तर भगवंताला ती पटकन मान्य होते. नाही तर उगल लय उतरत्या वयात 80, 85 हे सुकलेलं फुले महाराज. पुन्हा या वयात देवाकडे जाऊन फायदा होत नाही. तर बरेचसे माणसं अशी उतरत्या वयात परमार्था लागत आहेत. आम्हाला रोजचा अनुभव आहे महाराज. मी एका गावात कीर्तनाला गेलो, 2 म्हातारे माझ्याकडे आले, तांबडा पटका पिवळा पटका, 80 वर्ष 85 वर्ष. मी इथल्या गावातले म्हातारे सोडून बरं का, मी दुसऱ्या गावातल्या म्हाताऱ्याचं सांगतो. उद्याच्या गावात गेलं कितीच म्हातारे रोज रोज कुठून गोळा करी जाऊ, आहे का नाही. ते 2 म्हातारे माझ्याकडे आले, म्हणले महाराज काही करा, आम्हाला माळ घालायची. म्हणलं बाबा 4-2 वर्ष तुमच्या दारात कर्म होईल, चांगले होते, कमवून गेले, आणि कशाला थोड्यासाठी पाठवतात. म्हणलं नका माळीचा कुठं न करू. म्हातारे म्हणले महाराज काही करा, माळ घालायची म्हणजे घालायची. मी म्हणलं ठीक आहे बाबा, माळ घालितो, पण कशामुळे घालायची ते तर उत्तर द्या ना मला. म्हातारीला जोरदार उत्तर दिलं महाराज. पहिलं म्हातारं मला म्हणतं महाराज खरं सांगू का. मी म्हणलं अजून मी खोटच का काय, आता तरी खरं बोला ना. म्हातार म्हणतं महाराज खरं सांगू का, मला ना आता चावतच नाही. काय बिस्किट का मुरकुल. जाऊ दे झालंय आता, झाले 2च मिनिटं राहिले आता, थोड्यासाठी नका काहीच करू. पहिला म्हातारा मला म्हणलं महाराज मला ना चावतच नाही. काय बिस्किट का मुरकुल. मी दुसऱ्या म्हाताऱ्याला विचारलं, म्हणलं बाबा तुमचं. ते म्हणलं महाराज माझं तसंच आहे, पण थोडा फरक आहे, मला चावत आहे पण पोरग आणून देत नाही. आता मी गोतडून येऊन होई. अशी अवस्था झाल्याच्या नंतर जर परमार्थ करत असतील तर उपयोग नाही महाराज. जोपर्यंत दात व्यवस्थित आहे तोपर्यंत परमार्थ करावा. विठ्ठल विठ्ठल भजन हे माणसाला दात चांगले असले तर म्हणता येतं. दात जर गेले तर हवा सगळी पास होते, विठ्ठल म्हणताच येत नाही. मात्र म्हणतो इसाला देव म्हणला मी इथला तूच कुठाला ते तुझा पता काढ. इतकी बिकट अवस्था होती महाराज. बहिर झालं की वाटुळ सगळं. कानपूरची लाईन तुटलं काय कळतं सांगा बरं मला. 2 जण बहिर होते, कीर्तनाला चाललं. एक भैर काठी घेऊन कीर्तनाला चाललं होतं, दुसरं भैर वाट्यावर बसलेलं होतं. काठीवालं भैर वाट्यावरच्या भैराला म्हणते लक्षपूर्वक काय करा हो चालायचं का कीर्तनाला. वटवरचं म्हातार म्हणते कुठं चाललास कीर्तनाला. काय काठीवालं म्हातार म्हणते छे कीर्तनाला चाललो होतो. वटवरचं म्हणते हा मला वाटलं कीर्तनाला निघला होतास काय की, हाय का काय कोणाला तपास. इतकी बिकट अवस्था होती. मग माणसं परमार्थाला लागत आहेत. अशापणी परमार्थ करू नका, तरुणपणी परमार्थ करा, आई वडिलांची सेवा करा, धर्मग्रंथाचं वाचन करा, चालत असलेलं पवित्र परमार्थिक धार्मिक कार्य असंच वर्षानुवर्ष आपल्या हातून वृद्धिंगत व्हावं. या सप्ताहाचं आपलं 16वं वर्ष आहे. बघता बघता पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं हा 25व्या वर्षापर्यंत सप्ताह जावा, याचा रौप्य महोत्सव व्हावा. एवढंच नाही तर याचं 50वं वर्ष साजरं व्हावं. इतकंच काय, या सप्ताहाचा 75वा वाढदिवस साजरा व्हावा. नव्हे भगवंताच्या कृपेनं साधू संतांच्या आशीर्वादानं तुम्हा ग्रामस्थ मंडळाच्या अथक अशा परिश्रमातून, तरुण मित्र बांधवाच्या अथक अशा परिश्रमातून या सप्ताहाचा शताब्दी महोत्सव व्हावा. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी राहावा. देवांनी मला सुद्धा ठेवावा, इतक्या लवकर नेऊन म्हणा, आणि त्या शताब्दी महोत्सवाला तुम्ही पुन्हा मला बोलवावा अशी भगवंताच्या चरणारविंदी प्रार्थना करतो. झालेली सेवा माझे गुरु वैकुंठवासी पूजनीय आदरणीय महाराष्ट्राचे लाडके कीर्तनकार आद्य विनोदाचार्य बाबासाहेबजी महाराज इंगळे उर्फ दादा यांच्या चरणारविंदी समर्पित करून एक छोटंसं कॅलेंडर आम्ही प्रकाशित केलेलं आहे. सुखी जीवनाची त्रिपुटी नावाचं 21 प्रकारचे मुद्दे या कॅलेंडरवरती उपलब्ध आहेत. आपण देवाला फुलं वाहतो, पण सकाळी वाहिलेले फुलं संध्याकाळी काढून टाकावे लागतात. असे 8च फुलं जीवनामध्ये देवाला व्हायचे. जन्मभर काढता आले नाही पाहिजे आणि जन्मभर सुकलीही नाही पाहिजे. ते 8 फुलं कोणते आहेत ऐका. अहिंसा प्रथम पुष्प इंद्रिय निग्रहम, सर्वभूते दया पुष्प शांतिर्विशिष्यते, क्षमा पुष्प तप पुष्प ध्यान पुष्प च सप्तमम, सत्यम चैवाष्टम पुष्प मेतै तुष्यते केशवा. अशा 8 फुलाचं श्लोकाचं वर्णन या कॅलेंडरवरती आहे. 20 रुपये कॅलेंडरची किंमत आहे. ज्या भाविकाला लागण इथं कॅलेंडर उपलब्ध आहे. प्रत्येकाने संग्रह ठेवा. झालेली सेवा पुनः एकदा तुम्हा सर्व श्रोते सज्जन माय बापांच्या चरणारविंदी समर्पित करून याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ना तरी बालगोबडा बोलिका वाकुडा विचका पाऊली ती चोज करून माऊली रे जय देवी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले हित माझी जुरले पायी गपन पायजा प्रसादी काही बोललो विनोदे मज क्षमा करणे संती नवे अंगभूती हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमच्या कृपेचे पोषणी जन्मोजन्मी तुका मनी ज्ञानेश्वर